मी नेहमी म्हणतो महाराष्ट्रामधील तुमच्या भागातील सगळे मराठाची गरजवंत आहेत आणि आम्ही कदाचित किडा म्हणून आमच्या ठिकाणी आहे. एकच आहे, ज्या वेळेला कुणबी नोंदी हुडकायच्या होत्या त्यावेळेला मराठा आहोत. 2 मिनिटांमध्ये स्टेजच्या समोर यायचं आहे. सगळ्यांनी बॅरिकेड यांच्या सोबत असू एवढाच सांगतोय आणि थांबतोय. या ठिकाणी 3 वेळेला पाऊस येऊन गेला. 3 वेळेला सगळी भरून घ्या. इथं खुर्च्या भरायचे आणि विधिमंडळातल्या खुर्च्या रिकाम्या करायच्या. लक्षात ठेवा, जे जे मराठा आरक्षणाच्या आडवे आले त्यांच्यासाठी एक मराठा संघर्ष होता. मनोज जरांगे पाटील सिर्फ नाम काफी है. त्यांचा शाही सत्कार सोहळा पुकारून सांगून दिलं. पुकारून सांगा. रेखा आंबरेंचा दाखला रद्द केलाच नव्हता. अधिकारी तसा दावा करते. काय म्हणले अधिकारी? रेखा आंबरेंचा दाखला जो आहे एवढं नका ना करू. आरोप होता की तो रद्द झालाय. मात्र प्रशासन म्हणते, स्वामी नावाचे अधिकारी म्हणते की तो रद्दच झाला नाही. तशा पद्धतीची कोणती कृत्य प्रशासनाने केली नाही. तपासात जाणं देवेंद्र फडणवीसांनी खूप गरजेचं आहे. मग असं जर असेल तर आता तुम्हाला सत्यच खोदून काढायचं म्हणल्यावर मला अधिकाऱ्याच्या मागं लागावंच लागेल. NICवरून नोंदी उडवल्या नव्हत्या स्वामींनी NICवरून नोंदी उडवल्या होत्या का नाही? महेंद्र कर्णे त्यांनी दोघांनी बावनकुळेच्या दिलेल्या पत्रावरून. दुसरा भाग, हेच मी लाडभाऊला सांगितलं होतं, प्रसाद लाड साहेबाला. असं पत्र दिलं आहे. एक तर इथं नोकरी भेटत नाही, मला अधिकाऱ्यांवरती आरोप करायचा नाही, मला एखाद्या अधिकाऱ्याचं वाटोळं होऊ द्यायचं नाही, खडी फोडायला जावं लागेल. त्याला म्हणा त्याची चूक दुरुस्त कर. परंतु त्यांनी ती चूक दुरुस्त नाही केली. उलट त्यांनी सरकारचा प्रवक्ता बनून त्यांच्या हाताखालचं बाहुलं बनून स्पष्टीकरण द्यायला लागले. बावनकुळेंनी पत्र दिलं नाही, जर नोंद त्यांची रद्द केली नाही तर मला एक विषय सांगा, रेखा सरोदेचं नाव मीडिया ट्रायलमध्ये कसं काय आलं? त्या पत्रकार बांधव मला तुम्ही उत्तर बी द्या आणि गोरगरिबाच्या बाजूने मीडियाचे बांधव बोला. पण मीडिया ट्रायलमध्ये रेखा सरोदेचं नाव आलं कसं काय? रद्द केलं नाही ना. कोणत्या मंत्र्यानं मीडिया ट्रायलमध्ये रेखा सरोदेचं नाव घ्यायला लावलं? जा फडणवीस साहेब बोलायला. मग नसता ते मग आता अधिकाऱ्यावर मला बोलायचंच नव्हतं. जाऊ द्या मग त्याला जेलमध्ये खडी फोडायला. मी 2 महिन्यापूर्वी, मी पहिल्यांदा मीडिया सांगतोय, 2 महिन्यापूर्वी बावनकुळेंना, प्रसाद लाडभाऊला आणि विखे पाटलांना सांगितलं होतं याने असा प्रकार केलाय बरं का. पुन्हा मला जर ते फडणवीसांनी याला रोखलं नाही तर मी मीडियात जोडीन याला, याने असं चूक केलं म्हणून. त्यांनी सांगितलं 4 दिवसाचा वेळ द्या, आम्ही दुरुस्त करतो. 2 महिन्यापूर्वीची गोष्ट जर बावनकुळेला आम्ही सांगून दिली की तू केलेली चूक सुधरेव, प्रसाद लाड त्या भाऊनी सुद्धा सांगितलं बावनकुळे साहेब तुमच्याकडून चूक झाली. मी लय मोठा विषय सांगला मीडियाचा बांधवाला. बावनकुळे साहेब तुमची चूक झाली, आपण ती दुरुस्त करू, हे प्रसाद लाड साहेबांनी सांगितलं. विखे पाटलांनी सुद्धा सांगितलं. हे सांगितल्याच्या नंतर आता लय प्रवक्ता झाला ना अधिकारी म्हणून सांगतोय, माझा मराठा खुश होणं, गैरसमाजातून बाहेर निघणं गरजेचं आहे. त्यांनी फोन केले आम्हाला बावनकुळेंनी की मी कलेक्टरला सांगितलं आहे, RDCला सांगितलं आहे, केलेली चूक दुरुस्त कर बाबा. ते आता नजर चुकीनं झालं आहे कोणाचं तरी परळीच्या टोळीचं ऐकून. मग आम्हाला फोन करायला सुरुवात केली बावनकुळेने. आम्ही फोन उचलले नाही 2 दिवस. शेवटी विखे पाटील साहेबाचा आणि प्रसाद लाड साहेबाचा फोन आला. पाटील त्याचा एक फोन घ्या म्हणलं, चूक दुरुस्त करत असल्यास घेतो, नसता घेत नाही. हे विषय मी 2 महिन्यापूर्वीचा सांगतोय, आत्ताचा नाही. इतकं सांगून मग आम्ही
म्हणलं ती जर चूक दुरुस्त करीत असला तर फोन उचलतो. हो म्हणे 4 दिवसाचा वेळ द्या, चूक दुरुस्त आम्ही सगळेजण मिळून करायला लागलो. मग मी फोन उचलला. तो म्हणला झालंय पाटील हे, पण चूक सुधारत होता मी. मराठा समाजाच्या नजरेतून मी पडल, मी माझी चूक सुधारतो. जर हे माहीत झालं पत्र, बघा मीडियाच्या बांधव, मी तुम्हाला कधीच 3 वर्षात खोटं बोललेलं नाही आणि माझ्या मीडियाच्या बांधवांना पण माहिती मी खोटं बोललो नाही मीडियाला. म्हणलं ठीक आहे, चूक सुधारायला ना चांगली गोष्ट आहे. फोन उचलला. त्यांनी कलेक्टरला फोन लावला बीडच्या. इतका चांगला माणूस आहे बीडचा कलेक्टर. त्यांना फोन लावला आणि सांगितलं जरांगे पाटलाला फोन कर. त्या स्वामीला सांगितलं फोन कर म्हणून 2 महिन्यापूर्वी, की झालेली चूक सुधरून आम्ही त्या नोंदी NICवर अपलोड करायला लागलोत आणि प्रमाणपत्र द्यायला लागलो. रद्द जर केलंच नाही तर मग प्रमाणपत्र का द्यायना त्या अधिकाऱ्याने आता उत्तर द्यायचं. तुला सांगतो, तो मराठीचा लफड्यात पडू नका. बावनकुळ्याचं ऐकून मुकशील उगच. तू राजकारणाच्या दबावात येऊन आधी पण तू रद्द केल्यास. त्या बावनकुळ्याचं ऐकून तू एक अधिकारी चांगला, तुला एक स्टेटस असतंय, तुला एक जीवन आहे तुझं, तू जगायचं बघ. कुणाच्या मेहरबानीवर तू अधिकारी झालेला नाहीस, तुला समजून सांगायलो आहे मी. तू चुकीचं पाऊल उचलू नकोस. इथं नोकऱ्या भेटत नाहीत. मी जात शोधत नाही कोणाची. एकदा नोकरी गेली पुन्हा मिळत नाही डबा लागल्याला. तू ह्या भानगडीत पडू नकोस. बावनकुळ्यांनी पत्र काढले ते मान्य कर आणि बावनकुळ्यांसुद्धा ह्या लफड्यात पडण्यापेक्षा, अधिकाऱ्यावर दबाव आणण्यापेक्षा तो चूक कबूल कर आणि सुधरेव. हेच म्हणणं आहे माझं. तू जर आणखीन खोलात जाशील तर लय फसशील. बावनकुळ्या लय फसशील.